आता पहिलीपासूनच इंग्रजीबरोबर हिंदी ही सक्तीची राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यात यंदापासून अंमलबजावणी। हिंदी का शिकायची मनसेचा सवाल। मुंबईत घाटकोपर परिसरात पुन्हा मराठी अमराठी वाद। एका सोसायटीत गुजरात्यांकडून मराठी माणसांबद्दल अपशब्द, मनसेनं दिली समज। नाशिकच्या काठेगल्ली दर्गा अतिक्रमण कारवाईला सुप्रीम कोर्टाची स्थगिती। नाशिक पालिकेने बजावलेल्या नोटीसला दर्गा ट्रस्टने सुप्रीम कोर्टात दिले होते आव्हान। आज उपमुख्यमंत्री अजित पवार कर्जत जामखेड मतदारसंघात राम शिंदेंच्या आरोपांच्या फैरी आणि विधानसभा निवडणूक निकालानंतरचा पहिलाच दौरा। भाजपच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्ष निवडीबाबत पंतप्रधान निवासस्थानी महत्त्वाची बैठक। रात्री उशिरा झालेल्या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष निवडीवर चर्चा। आठवडाभरात निवडणूक कार्यक्रमाच्या घोषणेची शक्यता। पुण्यातील चितळे बंधू मिठाईवाल्यांच्या नावानं ग्राहकांची फसवणूक, बनावट बाकरवाडीची बाजारात विक्री, पोलिसांत गुन्हा दाखल। मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याचं महाराष्ट्र दिनी अनावरण। पुतळ्याचं काम 90% पूर्ण, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अनावरण होणार असल्याची माहिती। अलमट्टी धरणाच्या संभाव्य 524 मीटर उंचीचा रुरकी समिती घेणार फेर आढावा। अलमट्टी आणि हिप्परगी धरणातील बॅकवॉटर महापुराला कारणीभूत ठरत असल्याची माहिती। नाशिक ते मुंबई लोकल लवकरच धावणार। कसारा घाट ते मनमाड या 140 किलोमीटरच्या समांतर रेल्वे मार्गाला मंजुरी। सोन्याची झळाळी पुन्हा वाढली। सोनं 1 लाखांच्या उंबरठ्यावर। सोन्याच्या दरात पुन्हा एकदा 1000 रुपयांची वाढ। सोन्याचे दर प्रति तोळा 98,000 रुपयांनी।